नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं 11 वर्ष पूर्ण केलेत। 26 मे 2014ला सुरू झालेल्या ह्या प्रवासाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। सरकारनं महिला, दलित, आदिवासी, ओबीसी घटक यांच्यासाठी आवर्जून आणलेल्या विशेष योजनांची माहिती सुद्धा दिली आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं त्यांनी जनतेसाठी केलेली कामं भाजपा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा आमदार श्वेताताई महाले, जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, सचिन देशमुख यांनी संध्याकाळी बुलढाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि याबद्दल माहिती दिली आहे। केंद्र शासन 50% निधी देणार होतं, 50% राज्य शासन निधी देणार होतं, परंतु मागील काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि विचाराचं महायुतीचं आहेत या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत। परंतु 11 वर्ष मोदीजींनी जे कामं केलेली आहेत, जे लोककल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत, ज्या पद्धतीच्या योजना आणलेल्या आहेत, त्या सगळ्या योजना ह्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। आणि ते पोहोचवण्याचं खूप चांगलं माध्यम तुम्ही आहात। आज आपण बघतोय डीबीटी त्या ठिकाणी आज आलेली आहे। सुरुवातीला जेव्हा डीबीटी नव्हती तेव्हा काय व्हायचं, जो खरा लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांपर्यंत जी त्याला अपेक्षित मदत आहे ती मदत त्याला कधी मिळूच शकत नव्हती। परंतु मोदीजींनी डीबीटी आणलं आणि डीबीटीच्या माध्यमातून कुठे आमदाराची शिफारस लागत नाही, खासदाराची शिफारस लागत नाही, कुठे ग्रामसेवक नाही, तहसीलदार नाही, जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जी अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट त्याच्या खात्यामध्ये येते। 5 पैसे शिल्लक नाही आणि 5 पैसे त्या ठिकाणी कमी सुद्धा नाही। काँग्रेसच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार त्या ठिकाणी होते। बोफोर्स असेल, कोयला घोटाळा असेल, कितीतरी घोटाळे त्या ठिकाणी निघत होते। आज मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी अतिशय पारदर्शक पद्धतीने कामकाज चालू आहे आणि हे कामकाज करत असताना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी मोदीजी काम करत आहेत। समाजातील प्रत्येक घटकाला आपण न्याय कसा देऊ शकेल याच्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत। मला आजही मोदीजी जेव्हा जेव्हा संसदमध्ये निवडणुका झाल्यानंतर जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतात आणि शपथ घेऊन जेव्हा ते पहिल्यांदा संसदेमध्ये जातात तेव्हा प्रत्येक वेळेला आठवतं की सगळ्यात पहिले मला वाटते असे पंतप्रधान आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच पाहिलेले आहेत की ज्यांनी पहिले संविधानाचं पूजन केलं। संविधानाचं पूजन केल्यानंतर त्या ठिकाणी संसदेच्या पायरीचं पूजन केलं आणि हे संसद भवन म्हणजे लोकशाहीचं मंदिर आहे आणि हे लोकशाहीचं मंदिर खऱ्या अर्थाने आपल्याला जर चालवायचं असेल तर संविधान सर्वोच्च मानूनच आपण त्या ठिकाणी हे संविधान भवन हे लोकशाहीचं मंदिर आपण चालवलं पाहिजे ही त्यांची भावना त्या ठिकाणी होती। लाल किल्ल्यावरून त्यांचं भाषण तुम्हाला आठवत असेल